चला तर आपण SRM ई टेंडरिंग संदर्भात बोलूया. बिडिंग कसं करायचं. आमच्या साईटला जाल. इंटरनेट एक्सप्लोरर 11च वापरायचं आहे तुम्हाला. इंटरनेट एक्सप्लोरर 11मध्ये गेल्यानंतर ओल्ड कुकीज डिलीट करायचे आहेत. जुने लॉग इनच्या वेळेस हिस्टरी राहिलेली असते ती आपल्याला डिलीट करायची असते. ते इंटरनेट ऑप्शन्समधून तुम्हाला डिलीट कुकीजमधून डिलीट करता येतील. यानंतर बघा तिसरी स्टेप किंवा दुसऱ्या स्टेपमध्ये सी क्लीनर सारखे ॲप आपल्याला वापरायचे आहेत ज्या कुकीज डिलीट करायला आपल्याला मदत करतील. पहा तर सी क्लीनर मी आता रन करतोय. इंटरनेट ऑप्शनच्या त्या डिलीट ऑप्शनने कुकीज डिलीट करून सुद्धा काही कुकीज शिल्लक राहिलेले असतात त्या सी क्लीनर सारख्या ॲप्सने आपल्याला डिलीट करता येतात, जेणेकरून आपल्याला बिडिंग करताना कोणतेही टेक्निकल इश्यूज येत नाहीत कुकीज संदर्भातले. कस्टम क्लीनमधून आपण त्याला रन क्लीनर केलेला आहे. आता पहा कन्फर्म जावा ऑफ युअर PC. तांत्रिक सेटिंग्स जे आहेत तुमच्या कॉम्प्युटरचे जावा सेटिंग तुम्ही स्टार्ट या बटनमध्ये जावा, सर्च विंडोमध्ये जावा टाईप केल्यास अबाउट जावा येईल. त्याला क्लिक केल्यास तुमच्या कॉम्प्युटरमध्ये कोणता जावा सध्या यूजमध्ये आहे तो दाखवेल. हा जावा आहे जावा 8 अपडेट 261. ते B12 हे किती बीटचं आहे. 32 बीटचं आपल्याला लागेल. 64 बीटचा जरी कॉम्प्युटर असला तरी 32 बीटचंच लागेल. बघा इट शुड नॉट बी लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल इन द मार्केट. जावाचं व्हर्जन हे अवेलेबल असेल त्या इतपत नाही पाहिजे. जे MSCTCLच्या SRMसाठी रिक्वायर्ड आहे ते जावा तुम्ही ॲप्लाय केलं पाहिजे किंवा डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे. ठीक आहे. समजा वेगळं असेल तर तुम्ही तुमच्या कंट्रोल पॅनलमधून अनइन्स्टॉल कराल आणि हे नवीन डाउनलोड करून इन्स्टॉल कराल. ठीक आहे. चौथी स्टेप आहे कन्फर्म युअर PC सेटिंग्स. PC सेटिंग्स तुम्हाला करायचे आहेत. त्या SRMच्या विंडोमध्ये थर्ड लिंकला तुम्हाला जनरल गाईडलाईन्स फॉर बिडर दिलेले असतात. बघूया आपण. मी SRMची साईट ओपन करतोय. थर्ड लिंक आहे बघा लॉग इनच्या विंडोच्या खाली जनरल गाईडलाईन्स टू बिडर्स. ठीक आहे. साईट आपली ही शॉर्टकट पण करून ठेवू शकता. srmetender.mahatransport.in. ठीक आहे. जनरल गाईडलाईन्स टू बिडर आपण थर्ड लिंक दिसते बघा ती डाउनलोड केली, सेव्ह करून घेतली डेस्कटॉपला. हे डॉक्युमेंट डाउनलोड होईल या तिसऱ्या लिंकमधून गेल्या. ते सेव्ह करून घ्याल डेस्कटॉपला. त्यानुसार सर्व सेटिंग्स करून घ्याल. 11 पानी डॉक्युमेंट आहे. सोपं आहे. हा टेबल महत्त्वाचा जास्त आहे. त्यातला ह्या टेबलप्रमाणे आपण सेटिंग करून घेऊया. हे 13 पानी जे डॉक्युमेंट आहे ते तुम्ही तशी सेटिंग्स करून घ्यायची आहेत तुमच्या कॉम्प्युटरची. चेक इफ युअर की इज व्हॅलिड. तुमची की व्हॅलिड आहे का. तुमचं टोकन डिजिटल सर्टिफिकेट हे व्हॅलिड आहे का. हे कसं बघा इंटरनेट ऑप्शन्समध्ये गेलो आपण टूल्समधून. त्याच्यातल्या कंटेंटला क्लिक केलं सेंटरला. त्याच्यातल्या सेंटरला सर्टिफिकेट्स क्लिक केलं. हे बघा नाव दिसतं आहे आणि किती तारखेपर्यंत एक्सपायरी डेट आहे ते सुद्धा दिसतं आहे. म्हणजे तुमची व्हॅलिडिटी कळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर चेक व्हॅलिडिटी ऑफ युअर व्हेंडर रजिस्ट्रेशन. तुमचं व्हेंडर रजिस्ट्रेशनसुद्धा व्हॅलिड असलं पाहिजे. तुमचं रिन्युअल वेळच्या वेळी झालेलं असलं पाहिजे. नाहीतर तुम्हाला ते बिडिंग करू देणार नाही.
ते तुम्ही कसं चेक कराल, तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या लॉग इनमध्ये जाल, स्वतःची व्हॅलिडिटी चेक करता येते, स्वतःच्या अकाउंटची व्हॅलिडिटी चेक करता येते. तुम्ही लॉग इन कराल, लॉग इन केल्यानंतर लेफ्ट साईडला, लेफ्ट भिंतीला, स्क्रीनच्या लेफ्ट भिंतीला एक ॲरो दिसतोय पहा, छोटासा ॲरो. त्याला क्लिक केलं की ते एक्सपांड होणार आहे. झालं एक्सपांड, निळी पट्टी आली. त्यात तळाला, सगळ्यात तळाला डिस्प्ले कंपनी डाटाला क्लिक केल्यास ही छोटी विंडो ओपन झाली. तिला मॅक्झिमाइज करा, वरती छोटी मॅक्झिमाइज केल्यानंतर तुम्हाला एडिट शब्द दिसेल. ती तुमची स्क्रीन, तुमचं कंपनी डाटा सगळा असेल. यात तुम्हाला तुमची व्हॅलिडिटी दिसते बघा, रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी फ्रॉम 2/7/2022. ठीक आहे, म्हणजे इथून तुम्हाला व्हॅलिडिटी कळते. रजिस्ट्रेशन ऑफिससुद्धा तुम्हाला दिसते. बँक डिटेल्स तुमचे योग्य ते भरलेले असले पाहिजेत. या झाल्या तांत्रिक बाबी. आता आपण जाऊ बिडिंग स्टेप्स, टेंडर भरण्याच्या स्टेप्समध्ये जाऊ आपण. ठीक आहे. सर्च RFX अँड डाउनलोड टेंडर अँड स्टडी इट. तुम्हाला ते RFX सर्च करायचं आहे, त्यात त्या ऑफिसनं दिलेलं टेंडर डाउनलोड करायचं आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे, सेकंड स्टेप क्रिएटिंग अँड सेविंग, थर्ड आहे रेट फिलिंग, फोर्थ आहे रेट मॅचिंग, फिफ्थ क्वेश्चन ॲन्सरिंग, सिक्स्थ अटॅचमेंट ओनली आणि पेमेंट्स. पेमेंट प्रिंट प्रिव्ह्यू तुम्हाला सेव्ह ॲज करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. एवढ्या 9 स्टेप आहेत. 9 स्टेपमध्ये टेंडर तुमचं भरून होईल. हे सुरुवातीला भरताना अवघड वाटतं, पण नंतर तुमच्या ते अंगवळणी पडून जातं. ठीक आहे. तुम्ही करंट RFX या ऑप्शनने सुद्धा तुम्ही शोधू शकतात, किंवा पर्टिक्युलर RFX नंबर तुम्हाला टेंडरमधून मिळाला असेल, पब्लिकेशन नोटमधून मिळाला असेल, आमच्या साईटवरून मिळाला असेल, तो नुसता नंबर टाकला तरी तुम्हाला सर्च होईल. पण खाली इव्हेंट स्टेटसमध्ये ब्लँक करून घ्यायचं, इतर कोणतंही द्यायचं नाही. ठीक आहे. मी आता करंट मला माहीत नसलेल्या टेंडर्स पण सध्या लाईव्ह आहेत ते मी सर्च मारले. तुम्हाला ऑफिस वाईजसुद्धा टेंडर्स शोधता येतात. या ऑफिसचं कोणतं निघालं आहे, त्या ऑफिसचं कोणतं निघालं आहे, हे सुद्धा तुम्हाला करता येतं. RFX नंबर बघा, आता आपण RFX नंबरने जाऊया. RFX नंबर मला माहिती आहे, तो टाकतो, जो मला कुठून वेगवेगळ्या सोर्सेसद्वारे आपल्याला मिळालेला असतो. न्यूजपेपर असेल, माउथ पब्लिसिटी असेल, वा आमच्या आमच्या साईटवरून मिळाला असेल. ॲप्लाय केल्यास खाली रिपोर्ट येतो, त्याला रिफ्रेश करायचा आणि त्याला ओपन करायचं. आता किंवा दुसरा ऑप्शन सांगितलं तुम्हाला, पर्टिक्युलर बाय ऑफिस तुम्हाला सर्च करायचं असेल तर पर्टिक्युलर ऑफिसच्या विंडोमध्ये, परचेसिंग ग्रुप या विंडोमध्ये तुम्ही ऑफिसचं नाव शोधाल. यामध्ये पर्टिक्युलर ऑफिसला तुम्ही सिलेक्ट केल्यास त्या ऑफिसचे कोणते कोणते टेंडर सध्या लाईव्ह आहेत, ज्याला टेंडर तुम्ही भरू शकता, ते तुम्हाला दिसून येईल. हा कोड तिथं सिलेक्ट होऊन येतो. तो कोड काय जनरली पाठ करायची गरज नाही. तुम्हाला तिथं ऑफिस नाव दिसतं आहे, त्याप्रमाणे तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. आता अप्लाय केलं, रिफ्रेशला क्लिक केलं आणि त्या टेंडरला ओपन केलं. ओपन केलं की ही नवीन विंडो ओपन होईल, जी कोपऱ्यात नाव असतं त्या विंडोचं डिस्प्ले RFX, म्हणजे सध्या आपण RFX डिस्प्ले करतोय. टेक्निकल RFXमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं टेंडर डाउनलोड करता येईल. याला कोणती फी नसते. पूर्वीच्या टेंडर घेतानाच फी भरावी लागते. आपण फ्रीमध्ये कुठलंही टेंडर वाचू शकतो. टेंडर फी ही तुम्हाला टेंडर भरतानाच भरायची आहे. आत्ता तुम्हाला डाउनलोड करायला कोणती फी नाही आहे. बघा, डाउनलोड करायचं, असं सेव्ह ॲज करायचं, डेस्कटॉपला करा, तुमच्या पाहिजे त्या फोल्डरला कराल आणि
ओपन करून त्याचा अभ्यास कराल. त्यात कोणत्या कोणत्या रिक्वायरमेंट्स आहेत, त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही बसता आहात का नाही, आणखी कोणती ॲडिशनल कंडिशन आहे का, ते तुम्ही स्टडी करायचं आहे. ओके, स्टडी करायचं आहे. यानंतर क्रिएटिंग अँड सेव्हिंग युअर रिस्पॉन्स नंबर. तुम्हाला या टेंडरच्या अगेन्स्ट रजिस्टर व्हा. त्याच ठिकाणी एक पार्टिसिपेट टॅब तयार होईल. पार्टिसिपेटला क्लिक करा किंवा डायरेक्ट क्रिएट रिस्पॉन्सला जरी केलात तरी चालतं आहे. पार्टिसिपेटला केलात तर बॅकग्राऊंडला आमच्याकडे एक टेबल मेंटेन होतं. हे पार्टिसिपेशनला इच्छुक आहे तेवढंच. क्रिएट रिस्पॉन्स. टेंडर ओपन होईपर्यंत तुमची आयडेंटिटी कुठेही दिसत नाही. जरी पार्टिसिपेटला क्लिक केलं तरी आमच्याकडे नोंद राहते, 1 ॲडिशनल वेंडर ट्राय टू पार्टिसिपेट इट. कोणतंही नाव एक्सपोजर होत नाही. बघा, हा नवीन विंडो आली. क्रिएट रिस्पॉन्सला क्लिक केल्यानंतर क्रिएट RFX रिस्पॉन्स. ओके, त्यासाठी तुमचा रिस्पॉन्स नंबर ऑटोमॅटिक सिस्टीमने घेतलेला असतो, पण जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही तोपर्यंत तो तुमच्या मालकीचा होत नाही. बघा, 4ने सुरू होणारा नंबर आहे तो 40101757. आता मी सेव्हला गेलो. सेव्हला गेल्यानंतर माझा जावा चेक करेल, करेक्ट आहे का, मला पाहिजे तो जावा आहे का माझ्या सिस्टीममध्ये आहे. सापडल्यानंतर तो डिजिटल सिग्नेचरला घेऊन येईल. त्या जावाच्या मदतीनं तो डिजिटल सिग्नेचर शोधतो आहे. डिजिटल सिग्नेचर सापडली, त्याला घेतली आणि एन्क्रिप्ट करतो आहे. बघा, तुमच्या डिजिटल सिग्नेचरमध्ये 2 सिग्नेचर असतात, एक सायनिंग आणि एन्क्रिप्शन डिक्रिप्शन. त्यातली ही एन्क्रिप्शनवाली त्याने वापरली, कारण सध्या त्याला सेव्ह करून ब्लाइंड करून ठेवायचं आहे. बघा, कोणतीही अमाऊंटवर फुल्या दिसत आहेत, क्रॉस दिसत आहेत. तो तुमचा RFX नंबर तुमच्या मालकीचा झालेला आहे. आता त्याला क्लोज करूया आपण. कसा तुमचा मालकीचा झालेला आहे तो तुमच्या मेन पेजवरती दिसेल, ते बघूया आपण. मेन पेजवर म्हणजे जिथे तुम्ही RFX शोधलं आहे तिथे त्याला रिफ्रेश कराल तर रिस्पॉन्स नंबरच्या कॉलममध्ये तो तुमचा रिस्पॉन्स नंबर तुमच्या जो मालकीचा झालेला आहे तो तिथे येऊन जाईल. हा नंबर केवळ तुमचाच राहील. हा नंबर सिस्टीम पुन्हा दुसऱ्या कोणालाही अलॉट करू शकत नाही, कारण तो तुम्ही सेव्ह करून तुमचा स्वतःचा करून घेतलेला आहे. तो आता इथून पुढे नेहमी त्या नंबरला क्लिक करूनच पुढे जायचं आहे. म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स एडिट करायचे आहेत. कायम रिस्पॉन्सला क्लिक करूनच पुढे जाणार. एकदा रिस्पॉन्स नंबर तयार झाल्यानंतर बघा, तो तुम्हाला पुन्हा एडिट करताना की मागतो आहे. जसं की तुम्ही एक फाईल पेपर्स साईन करता, ड्रॉवरमध्ये ठेवता, त्यावेळेस कुलूप लावता, पण पुन्हा त्या कागदावर काहीतरी लिहायचं असेल तर पुन्हा तुम्हाला ड्रॉवरला चावी लावावीच लागते. तसंच हे प्रत्येक एडिटला आणि प्रत्येक सेव्हिंगला तुम्हाला चावी मागेल, की मागेल. तिसरी स्टेप करूया आपण रेट फिलिंगची. एडिट रिस्पॉन्समध्येच आहोत आपण. GST ॲप्लिकेबिलिटी या सिस्टीमला सांगावे लागेल तुम्ही आउटसाईड महाराष्ट्र वेंडर आहात की इथले आहात. बिड पर्सेंटेज तुम्हाला अबव MSTCL टाकायचं आहे, बिलो टाकायचं आहे, काय ॲटपार टाकायचं आहे ते तुम्ही टाकाल आणि पर्सेंटेजच्या विंडोमध्ये पर्सेंटेज टाकाल. चेक म्हणाल. चेक केल्यानंतर बॅकग्राऊंडला कोणते एरर अजून बाकी आहेत तो सेन्स करतो आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याला सेव्ह कराल. कारण तुम्ही पुट केलेले रेट तोपर्यंत पेस्ट होत नाहीत सिस्टीममध्ये बॅकग्राऊंडला जोपर्यंत तुम्ही सेव्ह करत नाही. बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे पुन्हा तो सेव्हिंगला की मागेल. तुमची की मागितली त्याने, पुन्हा एडिटला जाऊ, पुन्हा की मागेल तो. डिक्रिप्ट करू आपण. डिक्रिप्ट केल्यानंतर पुन्हा बघा कोपऱ्यात नाव येतं विंडोचं, एडिट RFX रिस्पॉन्स. या विंडोमध्ये आपण आहोत. त्याच्यानंतर चौथी स्टेप आहे रेट मॅचिंग. भरलेले रेट ऑटोमॅटिक मॅच होतात, पण ही सुविधा फक्त पर्सेंटेज बीडमध्येच असेल. पर्सेंटेज बीड आहे की नाही हे तुम्हाला त्या टेंडरमध्येच कळेल. बघा, टेंडर ओपन केलं मी, RFX ओपन केला, त्यात पर्सेंटेज बीडच्या पुढे येस आहे, म्हणून तुम्हाला ती रेट मॅचिंग आणि रेट डाउनलोड अपलोडची सुविधा आहे जी आपण आता करणार आहोत.
बऱ्यापैकी आमच्याकडे 99% टेंडर्स हे पर्सेंटेज बीड असतील. आता डाउनलोड टेम्पलेटने आपण तो एक्सेल शीट डाउनलोड करूया. म्हणजे रेट मॅचिंग ह्या स्टेपसाठीही डाउनलोड एक्सेल शीट करावी लागते. सिस्टीम बॅकग्राऊंडला त्या टेंडरच्या बॅकग्राऊंडची एक्सेल शीट डाउनलोड करून देते. त्यात तुम्ही फक्त टॅक्स कोड भरायचा आहे, रेट त्याची ती मॅच करून लिहिणार आहे एक्सवर्क्स. ते कसं होतं ते आपण पाहूयाच. बघा मी ती डाउनलोड केली, ओपनही केली. आता मला फक्त टॅक्स कोड भरायचा आहे. 300-400 जरी रोज असल्या तरी आपण फिल्टर लावून एका मिनटात ते भरू शकतो. F कॉलमला फिल्टर लावला मी. फिल्टरमध्ये फक्त टॅक्स कोड सिलेक्ट केला. त्या टॅक्स कोड तुमचा लागू आहे तो टाकायचा. T5 हा महाराष्ट्रामध्ये 18% GSTचा आहे आणि त्याला प्लस चिन्ह ब्लॅक पकडून खाली ओढलं. कितीही मोठं टेंडर असलं तरी एका मिनटात आपण त्याचे टॅक्स कोड सगळे भरलेले आहेत. पुन्हा ही शीट होती तशी करायची. म्हणजे काय, फिल्टर काढून टाकायचा. F कॉलम सिलेक्ट केला, फिल्टर काढून टाकला आणि सेव्ह केलं. सेव्ह करताना तो मेसेज विचारतो, वाचायचा नाही, येस म्हणायचं. पुन्हा ती अपलोड करायची आहे. ती शीट आत्ता भरलेली आपण फक्त टॅक्स कोड टाकलेली शीट. बघा तुमच्या रिस्पॉन्स नंबरने सुरुवात झालेली असते आणि त्यात शब्द ॲडिशन आलेला असतो, कंडिशन टेम्प. बघा तुमचा रिस्पॉन्स नंबर 1757च आहे. 4000 1757 आणि ती अपलोड झालेली शीट अपलोड सक्सेसफुली येईल. काही वेळेस काही चेंजेस वेगळे केलेत तुम्ही, कॉलम विड्थ वाढवली, रो डिलीट केली तर ते घेणार नाही. बघा कंडिशन्स यूज्ड आणि त्याच्याच खाली एक एरर आहे, चेंजेस विल रिफ्लेक्टेड ओनली आफ्टर सेव्हिंग द रिस्पॉन्स. तुम्ही जोपर्यंत सेव्ह करत नाही तोपर्यंत तुमची ही शीट अपलोड केलेली बॅकग्राऊंडला पेस्ट होत नाही. त्यामुळं तुम्हाला सेव्ह हे करावंच लागतं. रेट भरल्यानंतर सेव्ह केला, टेम्पलेट अपलोड केल्यानंतर एकदा सेव्ह करतोय. प्रत्येक सायनिंगच्या वेळेस तो की मागतो, एडिटच्या वेळेस पुन्हा की मागेल. हे थोडंसं सुरुवातीला नकोसं वाटणारी गोष्ट आहे, पण ती सिस्टीम आहे. सिस्टीमला आपण दिलेले आदेश पाळते. थोडक्यात तुम्ही की लावताय, लॉक लावताय, आतल्या पेपरवर पुन्हा काहीतरी लिहायचं असेल तर पुन्हा की लावूनच ड्रॉवर ओपन करून तो पेपर काढून तुम्हाला लिहायचा आहे. तीच ॲनॉलॉजी इथे आहे. बघा एंटरप्राइजचा हा एरर अजून जात नाही आहे चेक म्हटल्यामुळं. आपण रेट तर भरले, टॅक्स कोड तर भरला. थोडक्यात आता आपल्याला जी राहिली स्टेप ती रेट मॅचिंगची. हाऊ टू मॅच द रेट. प्राईस आपण एंटर केलेलं नाही आहे म्हणून आपण ती काय करायची आहे, रेट मॅच करून घ्यायचं आहे, ऑटो मॅच करून घ्यायचं आहे. ऑटो मॅच कसं करायचं आहे पहा. ऑटो मॅच पर्सेंटेज बेस्ड असल्यामुळं त्यात ही सुविधा आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आपण आपल्या रिस्पॉन्स, एडिट रिस्पॉन्स ह्याच्यावरती आहोत. डिस्प्ले रिस्पॉन्समध्ये ते मगाशी कन्फर्म केलं ते कन्फर्म करताय, तर पर्सेंटेज बीड येस आहे. म्हणून आता मी माझा रेट मॅच करू शकतोय. बघा एडिट RFX रिस्पॉन्स माझ्या स्क्रीनला आहे. त्यात सगळ्यात शेवटचा टॅब आहे डिफॉल्ट कंडिशन्स. त्याला मी क्लिक केलं. बघा डिफॉल्ट कंडिशन डार्क झालं. त्यातल्या कॅल्क्युलेट एक्सवर्क्सला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय, त्याचा तो सिस्टीम त्याची ती एक्सवर्क्स कॅल्क्युलेट करते. तुम्हाला रिकॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आहे. आमच्या MSTCLचा रेट 100 रुपये आहे. तुमचा 10% अबव असल्यामुळे तो आला 110 रुपीज. तर त्या अकॉर्डिंगली तुमचा एक्सवर्क्स ऑटो कॅल्क्युलेट होतो. ओके 110 रुपये इन्क्लुडिंग टॅक्स तुमचा असेल 10% अबव केल्यामुळं. आमचा जर 100 कम्पेअर केला तर तुमचा 110 रुपये म्हणजे इन्क्लुडिंग टॅक्स जी अमाऊंट होणार आहे ती असेल. त्याला ती ऑटो कॅल्क्युलेट केलेली असेल त्याने आणि ती सेव्ह केल्याशिवाय रिफ्लेक्ट होणार नाही म्हणून आपण ती ऑटो कॅल्क्युलेट करून सेव्ह केली. कारण तिथं एरर आलेला रेड
विल बी रिफ्लेक्टेड ओनली आफ्टर सेव्हिंग द रिस्पॉन्स. म्हणून आपण तो पुन्हा सेव्ह केला आहे. जेवढ्या जास्त रो असतील तेवढ्या जास्त वेळ तुम्हाला ह्या सेविंग आणि एडिटिंगला तो वेळ घेईल. त्यासाठी तुमचं नेटसुद्धा फास्ट पाहिजे. 1 MBPSच्या अबव पाहिजे. सिस्टीम फास्ट पाहिजे. म्हणजे तुम्हाला टेंडर भरणं हे कधीच एक हेक्टिक वाटणार नाही आहे. 1-2 टेंडर तुम्ही भरलीत की तुम्हाला ते प्रॅक्टिस होऊन जाईल. बघा तुम्ही एडिटला आला. आता बाकीच्या इरर्स आपण पाहू. बाकीचे इरर्स आणि त्या स्टेप्स बघा काय म्हणते. क्वेश्चन्स ॲन्सरिंग. ते अट्रिब्यूट जी इरर जी आहे पहिली दिसते सुरुवातीची ती रिलेटेड टू क्वेश्चन्स अँड ॲन्सर्स आहे. अट्रिब्यूट वेदर वगैरे ते क्वेश्चन्स दिसत आहेत. म्हणजे MSTCLने विचारलेले क्वेश्चन्स हे तुम्हाला RFX इन्फॉर्मेशन म्हणजे पहिल्या टॅबमधल्या दुसऱ्याच टॅबमध्ये दिसतील. सब टॅबमध्ये दिसतील क्वेश्चन्स. बघा क्वेश्चन्स डार्क झालं. त्यातल्या क्वेश्चन्स येस नो वाचायचं आहे व्यवस्थित. त्याची कॉमेंट करायची. अटॅच केलं आहे का बाबा तुम्ही? केलं आहे. ॲप्लिकेबल नसेल तर नॉट ॲप्लिकेबल म्हणा. पण जे काही तुमचे क्वेश्चन्स ॲन्सर असतील हे विचारलेल्या TQRला अधीन राहूनच असतील. त्यात जर रिक्वायर्ड आहे तर रिक्वायर्ड तुम्हाला असाल तरच तुम्ही टेंडर भराल. अन्यथा तुम्ही टेंडर भरून रिजेक्ट होऊन जाल. त्यामुळं तुम्ही व्यवस्थित टेंडरचा स्टडी करायचा आहे. हे सगळे क्वेश्चन ॲन्सर व्यवस्थित भरायचे आहेत. आणि नुसते क्वेश्चन ॲन्सर भरायचे नाहीत तर सोबत ते अटॅचमेंटसुद्धा करायचे आहे. अटॅचमेंटची इरर जशावरती इरर दिसत आहेत. क्वेश्चन भरलेला नाही, ॲन्सर भरलेलं नाही आहे, तुम्ही क्वेश्चनचा ॲन्सर भरलेलं नाही आहे, तशी अटॅचमेंटची इरर ती देणार नाही. ते तुम्ही तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीने अटॅचमेंट कंपल्सरी केली की नाही खात्री करूनच भरायची आहे. सिस्टीमला तो इरर ठेवलेला नाही आहे की तुम्ही अजून अटॅचमेंट जोडलेलीच नाही. ती जी हे आहे सूचना तो सिस्टीम देत नाही. आता हे बघा सगळं त्याने ॲट्रिब्यूट आपण भरतोय. क्वेश्चनचे ॲन्सर भरतोय. चेक केलं की ते ॲट्रिब्यूटचे एरर निघून जातील. गेले फक्त पेमेंटचा एरर राहिला. बघा सेव्ह करूया. आपण जे काय केलं ते सेव्ह करायचं. बघा टेंडरिंग असल्यामुळं आपलं नेट कधीही जाऊ शकतं. आपला कॉम्प्युटरची पॉवर कधीही बंद पडू शकते. ह्या बऱ्याचशा गोष्टी असल्यामुळं मधून तुम्ही सेव्ह करण्याची सवय लावून घ्यायची आहे. हे एकदा सवय झाली की तुम्हाला एकदम सोपं वाटून जातं. पुन्हा एडिटला आलो मी. एडिटला येतो पुन्हा. एडिट म्हटलं की डिक्रिप्ट शब्द येतोय आणि सेव्ह म्हणताना तो एन्क्रिप्ट शब्द येतोय. बघा 6वी स्टेप अटॅचमेंट. पण त्यांची एरर कुठे दिसते का तुम्हाला? कुठेच नाही दिसली. फक्त पेमेंटच्या एरर दिसल्या. रेडमध्ये ज्या दिसतात चेक केल्यानंतर त्या फक्त बघा तेच लिहितोय मी इथे. देअर विल नॉट बी एनी एरर रिगार्डिंग अटॅचमेंट्स. तुम्ही अटॅच केले का नाही याबद्दल तुम्हीच खात्री करायची आहे. सिस्टीम त्याकडे बघणार नाही. There will not be any error flashed if you are not attached any attachment. Hence, attach carefully the requisite documents, the asked documents by particular office, tender publishing office in their TQR or other special conditions. And attachment should be done. ती फक्त टेक्निकल बीड अटॅचमेंटमध्ये केलेलीच अटॅचमेंट आम्हाला दिसू शकेल. RFX इन्फॉर्मेशनच्या 3rd टॅबला सगळ्यात तळाला जो फोल्डर आहे बघा. हे ॲरो क्लिक केलं की ते आडवे झाले की बंद होतात. परत क्लिक केलं की ते उभे होतात आणि त्यात दिसतं.
मग सगळ्यात शेवटचं जे आहे टेक्निकल बीड अटॅचमेंट, यात जी अटॅचमेंट कराल तीच दिसेल. बऱ्याच वेळा व्हेंडर मिडलच्या अटॅचमेंटमध्ये करतात, ती अटॅचमेंट आम्हाला दिसत नाही. मिडलची अटॅचमेंट ही आम्हाला सगळ्यात शेवटी दिसेल, पण तत्पूर्वी तुम्हाला टेक्निकल बीड क्वालिफाय व्हावं लागेल. टेक्निकल बीडच क्वालिफाय नाही झाला तर ती अटॅचमेंट, मिडलची अटॅचमेंट शेवटी दिसून उपयोग नाही. प्राईस बीडच्या रिलेटेड क्लॅरिफिकेशन काय असेल तर ती मिडलची अटॅचमेंट, जी काय आम्ही कधी मागत नाही. एका दुसऱ्या रेअर टेंडरमध्ये कोणी मागितली तर प्राईस बीड ओपन झाल्यानंतर पर्टिक्युलर दिसण्यासाठीची ती मिडलची विंडो आहे अटॅचमेंट्स, तिथे तुम्ही करायच्या नाहीत. टेक्निकल बीड ह्या टेक्निकल अटॅचमेंटमध्येच दिसाव्यात, भराव्यात, तर त्या आम्हाला दिसतील. बघा मी एक अटॅच करायला सिलेक्ट केली. फक्त PDF फाईल इथे भरायच्या आहेत. तुम्ही PDF फाईल्स आर लीगल फाईल्स. फोटोकॉपी, JPG ह्या फाईल्स तुम्ही भरायच्या नाहीत. त्याचं PDF कन्वर्ट करूनच तुम्ही भरायचं आहे. एक फाईल 5 MBच्या पेक्षा जास्त नाही पाहिजे. मग सर्व आणि MSCTCLने विचारलेल्या क्रमानेच तुम्ही सर्टिफिकेट्स टाकाल. त्या क्रमाने टाकल्यास तुमचं व्हेरिफिकेशन व्यवस्थित करता येतं. नाहीतर बरेचसे व्हेंडर हे हवं तसं मनाला वाटेल तसं अटॅचमेंट करतात, गठ्ठेच्या गठ्ठे अटॅचमेंट करतात, जे विचारलेलेच नसतात. पर्टिक्युलर जे विचारलं ते पॉईंट टू पॉईंट तुम्ही व्यवस्थित एक PDF बनवा, भले 2 बनवा, पण एकाखाली एक असे डॉक्युमेंट्स टाकून ते अटॅच करा. आणि ते कुठे कराल? पहिल्या टॅबमधल्या 3ऱ्या सब टॅबमध्ये नोट्स अँड अटॅचमेंटमध्ये सगळ्यात तळाच्या म्हणजे टेक्निकल बीड अटॅचमेंट या फोल्डरमध्येच भराल. बघा ते मी म्हटलं तसं मिडलची जी अटॅचमेंट आहे, इफ प्राईस बीड रिलेटेड डॉक्युमेंट आस्क्ड बाय द ऑफिसनं जर मागितलं असेल तर प्राईस बीडचे रिलेटेड म्हणजे पम्पलेट वगैरे काय असेल तुमचं किंवा काय एक्स्ट्रा काय असेल, पर्टिक्युलर प्राईस बीड नंतरच ते दिसणं अपेक्षित आहे. तर आणि जर मागितलं असेल तर आणि तरच तुम्ही ते भरायचं आहे. बिना मागता तुम्ही जर त्याच्यात रेट लिहून हे एक्सक्लुडिंग आहे, इन्क्लुडिंग आहे असं पूर्वीच्या टेंडरसारखं हार्ड कॉपी लिहून तिथं अटॅच केलं तर तुमचं टेंडर हे प्राईस बीड ओपन केल्यानंतर सुद्धा रिजेक्ट होऊ शकतं. जेवढं मागितलं आहे तेवढंच तुम्ही इथं द्यायचं आहे. इफ प्राईस बीड रिलेटेड डॉक्युमेंट रिक्वायर्ड टू बी अटॅच्ड देन अटॅच इट ओनली इन मिडल अटॅचमेंट विंडो. बघा केअरफुली ती मिडल अटॅचमेंटला जोडायची आहे. प्राईस बीड रिलेटेड आहे, चुकून ते तुम्ही टेक्निकल बीडमध्ये जोडलं की पुन्हा तिथे तुमचं प्राईस बीडशी रिलेटेड काहीतरी दिसेल आणि तुम्ही पुन्हा रिजेक्ट व्हाल. त्यामुळे हे पर्टिक्युलरली केअरफुली तुम्ही भरायचं आहे. टेंडर भरणाऱ्यावर केवळ विसंबून न राहता तुम्ही ते चेक करायचं आहे किंवा तुम्हीच अन्यथा भरलात तर योग्य राहील. काय भरतो टेंडर हे तुमचं तुम्हाला लक्षात राहील. बरेचसे टेंडर हे अटॅचमेंट ह्या फोल्डरमध्ये टेक्निकल बीड भरल्यामुळे रिजेक्ट झालेले आहेत. आणि यामध्ये आमच्या टेंडरिंग सिस्टीममध्ये जी डेव्हिएशन कॉल करायची सुविधा आहे ती ॲडिशनल दिली गेलेली सुविधा आहे, ज्याला कंपल्शन नाही आहे. म्हणजे तो तुमचा हक्क नाही आहे, तो टेंडर पब्लिशिंग ऑथॉरिटीच्या डिस्क्रिटरी पॉवर्सवरतीच अवलंबून राहील. त्यामुळं इथं नाही अटॅचमेंट करायची, मला डेव्हिएशनमध्ये आम्ही भरू असलं तुमचे ऑप्शन्स मान्य केले जाणार नाहीत. बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नो प्राइस रिलेटेड डॉक्युमेंट शुड बी अटॅच्ड इन टेक्निकल
आणि जर विचारलं असेल तरच तुम्ही ते भरायचं आहे. एक्सेप्ट इफ आस्क्ड. ओके, बघा आपल्या 6 स्टेप्स झालेल्या आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत. पेमेंट आता करणं आहे, ती सगळ्यात शेवटी पेमेंट तुम्ही करा. पहिल्यांदा तुम्ही काय टेंडर भरलं आहे ते प्रिंट प्रिव्ह्यूमधून सेव्ह ॲज करा. कारण एकदा तुम्ही टेंडर सबमिट केलं की पुन्हा तुम्हाला ते तुम्हाला टेंडर दिसत नाही, क्रॉस दिसेल, ते पुन्हा एडिट करावं लागतं. आणि पुन्हा एडिट केल्यास पुन्हा ते रिसबमिट करायचं राहून जातं बऱ्याच जणांचं. पण पूर्वी सबमिट केलेली कॉपी आमच्याकडे तशीच आलेली असते. आफ्टर पेइंग टेंडर फी सेव्ह कराल तुम्ही. प्रत्येक सेव्हला ते बॅकग्राऊंडला पेस्ट करेल की याची टेंडर फी आली म्हणून. पहिलं पेमेंट टेंडर फी भरल्यानंतर मग तुम्हाला EMD पेमेंटची विंडो तिथं दिसू लागेल. मग पुन्हा तुम्ही EMD पेमेंट कराल. काही वेंडर आहेत ज्यांना EMD पेमेंट एक्झम्पशन असेल, त्यांनी आमचं MSTCLचं सर्क्युलर फॉलो करायचं आहे, ज्यामध्ये लिहिलं आहे की तुमचं EMD एक्झम्पशन किंवा तुम्ही जे SSI जे आहात, MSME सर्टिफिकेट जे धारक आहात, ते तुमचं योग्य आहे आणि व्हेरीफाईड बाय CA आहे. ते CAच्या लेटर हेडवरती त्याचं व्हेरिफिकेशन लागेल, त्याचं तुम्ही अटॅच करायचं आहे. कारण बरेचसे टेंडर हे एक्झम्पशनचा गैरफायदा घेतात. त्यांना जे अलाव केलेली सर्व्हिस आहे त्याच्या व्यतिरिक्त टेंडरला सुद्धा आमची सिस्टीम एक्झम्प्ट करून टाकते. म्हणून इथं त्या एक्झम्पशन असलेल्या वेंडरना EMD भरण्याची सुविधा तिथं दिसत राहील, ती तुम्ही भरायची आहे. तुम्हाला जर लागू नसेल एक्झम्पशन तर ते तुमचं तुम्ही स्वतःहून EMD भरायची आहे. ती विंडो तुम्हाला तिथे दिसत राहील. आणि एक्झम्पशन असेल तर तुम्ही न भरता, योग्य असेल तर न भरता सबमिट करू शकाल. तुम्हाला कुठे अडवणार नाही. बघा हे मी प्रिंट प्रिव्ह्यूमधून सेव्ह केलेलं आहे. RFX रिस्पॉन्स तुम्ही काय भरला आहे, 10% व्हॅरिएशन होतं. बघा 605 MSTCLची हे होती, त्याची झाली 10% व्हॅरिएशन 666 रुपये तुमची इन्क्लुडिंग टॅक्स असेल. त्यानंतर तुम्हाला सबमिट करता येईल. या टेंडर फीच्या आणि EMD फीच्या रिसिट्स तुम्हाला मेन स्क्रीनवरती मनी रिसिट्स या टॅबवरती मिळून येतील. काही टेंडरमध्ये विचारलेलं असतं